स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। डास प्रतिबंधासाठी मनपातर्फे धुळणी मशीन कार्यान्वित, आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला आज शुभारंभ। धुळे शहरातील डासांचा प्रादुर्भाव आणि त्यातून होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 4 नवीन धुळणी मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत। महापौर आणि मनपा आयुक्तांच्या हस्ते या मशीनचा शुभारंभ करण्यात आला। या धुळणी मशीनच्या माध्यमातून धुळे शहरातील विविध भागांमध्ये नियमित धुळणी करून डासांची उत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। विशेषतः नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये प्राधान्याने धुळणी करण्यात येणार आहे। शहरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलेले असून नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी उद्घाटनाप्रसंगी आयुक्तांनी केले आहे। धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। महानगरपालिका एरिया क्षेत्रामध्ये जेव्हा आपले सन्माननीय सदस्य आणि सन्माननीय पदाधिकारी निवडून आले त्यानंतर त्यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये आरोग्यविषयक सुविधा चांगल्या कशा देता येतील याच्या वारंवार वेगळ्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकांमध्ये असं ठरलं की महानगरपालिकेसाठी स्प्रेइंग आणि फॉगिंगची यंत्रणा कमी पडते, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। तर स्थायी समिती आणि महासभेच्या मान्यतेने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचं चांगलं नियोजन होऊ शकेल, सगळे भाग कव्हर होऊ शकतील असं स्प्रेइंग आणि फॉगिंग यंत्रणा उपलब्ध करून घेतलेली आहे। वॉर्डनिहाय नियोजन करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। फॉगिंगचे जर आपण आज मशीन बघितले तर एक मशीन साधारणतः दिवसाला 40 किलोमीटर एरिया फॉगिंग करू शकेल, असे 4 मशीन्स घेतलेत, म्हणजे दिवसाला किमान 100 ते 150 किलोमीटर फॉगिंग करणारी यंत्रणा महानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध आहे। आणि सध्या स्प्रेइंगची यंत्रणा आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सगळीकडे स्प्रेइंग करणं अवघड जात होतं। तर ह्या आधुनिक ट्रॅक्टर आणि स्प्रेइंग मशीनच्या आधारे महानगरपालिकेतलं जवळजवळ सगळेच प्रभाग आणि प्रभागामधले जे संवेदनशील भाग आहेत ते आम्ही स्प्रेइंग आणि फॉगिंग व्यवस्थित करू शकू। याच पुढे याच्यानंतरही महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या जी अजून एक समस्या आहे की घरोघरी जाऊन कचरा उठाव करू शकत नाही महानगरपालिका। तर महापौर मॅडम यांच्या संमतीने आत्ताच आम्ही आज GB समोर विषय दिलेला आहे। येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आम्ही 20 नवीन घंटागाड्या खरेदीसाठी टेंडर प्रसिद्ध करतोय आणि ह्या 20 घंटागाड्या आल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 80 पेक्षा अधिक घंटागाड्या होतील। आणि आत्ता जो प्रॉब्लेम येतो आहे की प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहोचू शकत नाही, तर आमच्या सगळ्या एकत्रित नियोजनामुळे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये प्रत्येक घरनिहाय घंटागाडी उपलब्ध होईल असं सुद्धा आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे।